दिंडोरी तालुक्यातील वणी येथील द्राक्ष उत्पादकांनी चालवले द्राक्ष बागावरती कुऱ्हाड। वणी येथील द्राक्ष बागायतदारांची व्यथा। चला तर मग जाणून घेऊया आपले वृत्तसंपादक शामराव सोनवणे यांच्याकडून जागेवर जाऊन ग्राउंड रिपोर्ट। 10 नोव्हेंबर 2025 रोजी आपण पाहू शकतो आता 11 वाजलेले आहेत। हे वणी शिवारातील महादेव बागुल यांचे हे द्राक्षाचे बाग होता आणि हा द्राक्ष बाग हा संपूर्ण पावसामुळे फेल गेला आहे। ज्या वेळेस तलाट्याला सांगितलं की पंचनामा करा त्यावेळेस त्यांनी पंचनाम्याला नकार दिल्यानंतर त्यांनी अखेर आज आपल्या हातात कुऱ्हाड घेऊन हाताच्या फोडासारखा तयार केलेला बाग त्यांच्या हातात कुऱ्हाडीने आज त्या बागाची खांडोडी करताना आपल्याला दिसत आहे। आपण पाहू शकतो की आता सकाळपासूनच आता यांनी बाग तोडायला सुरुवात केलेली आहे। आता आपण जाणून घेऊया की नेमका हा जो बाग आहे हा बाग तोडण्याचं कारण काय। बागुल साहेब, बाग तोडण्याचं कारण काय? एवढ्या हाताच्या फोडासारखा बाग जतन केला, आता तोडायचं कारण काय? कसं आहे, पाऊस आणि निसर्ग या दोन्ही गोष्टी असतात आणि प्रत्येक शेतकऱ्याला आहे त्याच वावरातले व पंचनामा जिथं खरोखर ज्याचे बाग गेलेले तिथं खरोखर तलाट्याने समक्ष पंचनामा करावा ही तलाट्याला माझी कळकळीची विनंती आहे। तिथं गेल्यानंतर तलाट्यांनी व्यवस्थित न उत्तर दिल्यामुळं हातात कोयता घेऊन बाग तोडायची वेळ आली। हा बाग किती खर्च झालेला हा बाग तयार करण्यासाठी? खर्चाचा हिशोब जर म्हटलं तर पत्रकार साहेब शेतीमध्ये खूप पैसे खर्च होत राहतात। रान उभं करायला म्हटल्यानंतर टेक्चरला एकरी 6 लाख रुपये लागतात। नंतर त्याचं खाद खर्च, पहिली खर्च त्याची छाटणी आली, तिची मजुरी पहिली 3000 रुपये होती, यावर्षी 6000 रुपये झाली। पेस्ट साठी तर डोस बेसल डोस धरला तर ते 7-8 हजार रुपये ते खर्च होता। असं खूप खर्च येतो। जोपर्यंत रान पोग्यातून बाहेर पास होत नाही तोपर्यंत शेतकरी अपेक्षेने पावडरी मारत राहतो। त्या पावडरीचा पोग्यातून पास होईपर्यंत साधारणतः 30 ते 35 हजार रुपये शेतकऱ्याचा खर्च होतो। जोपर्यंत पोगा पूर्ण पास होत नाही तोपर्यंत मालाचं काही लक्षात येत नाही शेतकऱ्याच्या। पण हा पोगा पास झालेला होता का? हा पोगा पास झाल्यापर्यंत तिथपर्यंत शेतकरी खर्च करतो, तिथून पुढं अपेक्षा शेतकऱ्याची निराशा होती। म्हणून तुम्ही आज बाग तोडताय? हो, म्हणून मी आज बाग तोडतोय। स्वराज्य न्यूज साठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, वणी।